नमस्कार. मी राष्ट्रीय पदक विजेती कुस्तीपटू ॲडव्होकेट कांचन रमेश थोरवे. मी आज आपल्या समोर एक कविता घेऊन आली आहे. या कवितेचं जे शीर्षक आहे ते आहे जादूगरी. आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा हा अविभाज्य असा भाग आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. किंबहुना आपण रोज सकाळी उठतो, घराच्या बाहेर पडतो, आपल्या सगळ्यांची रोजची धडपड, आपलं ध्येय, आपलं सक्सेस याच गोष्टीवर अवलंबून आहे आणि याच गोष्टीसाठी आपण करत असतो. या जादूगरनीनं अख्ख्या मानव जातीला थक्क करून सोडले, हैराण करून सोडले. या जादूगरणीच्या इशाऱ्यावर ही मानवजात जसं म्हणलं तसं नाचायला तयार आहे. प्रसंगी एकमेकांचे पाय ओढायला, एकमेकांचा फाडशा पाडायला आणि एकमेकांचे खून करायलाही आपण मागे पुढे पाहत नाही. मरायला आणि मारायलाही तयार होतोय अशी ही जादूगरी. मग ही जादूगरी काय आहे, ती काय सांगते हे मी माझ्या कवितेच्या माध्यमातून मांडले. कवितेचं शीर्षक जादूगरी. माझे शब्द नाही मांडू शकत मरेपर्यंत प्रेम करणाऱ्यांच्या कहाण्या. माझे शब्द नाही मांडू शकत मरेपर्यंत प्रेम करणाऱ्यांच्या कहाण्या. त्यांना नाही जमत तुझ्या माझ्यापर्यंतच्या जगात वावरणं. माझे शब्द मांडतात प्रेम भाकरीवरचं. त्यांना जमतं दाखवणं भाकरीच्या प्रेमात असलेलं जग. ते प्रचंड प्रेमात आहेत भाकर नावाच्या सौंदर्यात. त्यांना लिहायचं आहे की कसे अडकतात सगळे या भाकर नावाच्या मायाजाळात. त्यांना लिहायचं आहे की कसे अडकतात सगळे या भाकर नावाच्या मायाजाळात. आणि मग कुणीच दिसेनासा होतो आणि लागतो भाकरीच्या सैराट होऊन मागे. कुणी सोडतो स्वप्नांचा हात, कुणी सोडतो घरदार. कुणी सोडतो स्वप्नांचा हात, कुणी सोडतो घरदार या भाकर नावाच्या रूपवतीसाठी. शब्द बारीक ठाव घेतात आणि प्रकरण कळतं. शब्द बारीक ठाव घेतात आणि प्रकरण कळतं की भूक नावाच्या जादूगरणीनं अख्ख्या जगाला मागे लावलंय भाकरीच्या. शब्द बारीक ठाव घेतात आणि प्रकरण कळतं की भूक नावाच्या जादूगरणीनं अख्ख्या जगाला मागे लावलंय भाकरीच्या. तिनं तंत्र मंत्र करून काबीज केलंय मला, तुम्हाला आणि इथल्या प्रत्येकाला. तिनं तंत्र मंत्र करून काबीज केलंय मला, तुम्हाला आणि इथल्या प्रत्येकाला. तिने एवढं विवश केलंय की भाकरीच्या नावावर मरायला आणि मारायलाही तयार आहोत आम्ही एका पायावर सुद्धा. तिने एवढं विवश केलंय की भाकरीच्या नावावर मरायला आणि मारायलाही तयार आहोत आम्ही एका पायावर सुद्धा. आता हळूहळू चर्चा सुरू झाली आहे शब्दांची की भुकेविरुद्ध एल्गार पुकारायचा. आता हळूहळू चर्चा सुरू झाली आहे शब्दांची की भुकेविरुद्ध एल्गार पुकारायचा. पण कविता शब्दांना आवर घालते. पण कविता शब्दांना आवर घालते कारण शब्द पेटूच शकत नाहीत भुकेविरुद्ध एल्गार. कारण शब्द पेटूच शकत नाहीत भुकेविरुद्ध एल्गार. कारण हक्काच्या आणि सत्तेच्या लढ्यांमध्ये भुकी कायम विव्हळत राहिली दुर्लक्षित होऊन. कारण हक्काच्या आणि सत्तेच्या लढ्यांमध्ये भुकी कायम विव्हळत राहिली दुर्लक्षित होऊन. तिलाही न्यायाची, तिलाही क्रांतीची गरज आहे. तिलाही न्यायाची, तिलाही क्रांतीची गरज आहे. कारण प्रत्येक चिमुकल्यापासून ते सरणाच्या शेवटेपर्यंत, प्रत्येक चिमुकल्यापासून ते सरणाच्या शेवटेपर्यंत भाकरीची वाट पाहतायत सारे जन्माची भूक होऊन. भाकरीची वाट पाहतायत सारे जन्माची भूक होऊन. भाकरीची वाट पाहतायत सारे जन्माची भूक होऊन. धन्यवाद.